नमस्कार, कशा आहात? सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर बघा, आता माझी घरातली वगैरे बाकीची जी काही कामं होते ती छोटी मोठी आटोपली आहे आणि त्यानंतर शॉप ॲड्रेस द्या। ओके, हां नाही थांब जरा 2 मिनिटं, अजिबात फोडू नको। तर बऱ्याचशा अशा महिला आहेत ज्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि हळूहळू त्या सगळी माहिती घेत आहेत, त्यांना सुद्धा व्यवसाय चालू करायचा आहे। तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मी 2 दिवसाआधी एक व्हिडिओ टाकला होता आणि त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याकडे एक ताई येत आहेत, खूप लांबून येत आहेत त्या, म्हणजे तसं तर येतच राहतात जवळपासचे, पण त्या माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि एवढ्या दिवसापासून आहेत, म्हणजे 6-7 महिने झाले आणि त्यांनी फायनली त्यांचं मशीन बुक झालेलं आहे आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या व्यवसायाला सुरुवात केलेली आहे। म्हणजे अजून मशीन गेलेलं नाही, पण मशीन वगैरे बुक झालंय त्यांचं। आता 2 दिवसामध्ये त्यांच्याकडे मशीन पोहोचेल आणि त्यांनी सुद्धा फुल्ली ऑटोमॅटिक मशीन घेतलेलं आहे। आता मी छोटीशी क्लिप त्यांची ऍड करणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये, जी तुम्ही बघून घ्या। बाकीचे मी डिटेल्स व्हिडिओ इतके काही काढत नसते, कारण कसं आहे, कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत, म्हणून मी शक्यता मी स्वतःचेच व्लॉग बनवते, बाकीच्यांचे इतरांचे व्हिडिओ मी बनवत नाही, नंतर प्रॉब्लेम नको, म्हणून मग मी माझे फक्त स्वतःचे व्लॉग बनवते आणि तुम्हाला माहिती देत असते। व्यवसायासंबंधी तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल तर नक्की मिळेल, कारण कसं आहे, मला जेवढी माहिती आहे, आता मी 2 वर्ष झाले काम करते, मला माहिती आहे जेवढं काही तेवढं मी तुमच्याशी शेअर करते। आणि खूप दिवसाचं चाललं होतं त्या ताईंचं मशीन घ्यायची, आज येते उद्या येते, आज येते उद्या येते, पण कसं असतं, आपली काही कामं असतात, त्या कामामधून आपल्याला वेळ काढावा लागतो आणि मग ते सगळं मुलांची शाळा वगैरे हे ते सुट्टी सगळं बघून आपल्याला हे सगळ्या गोष्टी मॅनेज करून, या सर्व गोष्टी मॅनेज करून आपल्याला घरगुती व्यवसाय चालू करायचा असतो। आता घरामध्ये जो आपल्याला मोकळा वेळ मिळतो, बरोबर, मग आपल्याला कसं बाहेर जाता येत नाही, बाहेर जाणं खूप अवघड होऊन जातं, छोटी मुलं असतात त्यांचं सगळं बघावं लागतं, घरी कोणी सांभाळणार असलं तर ठीक आहे, नसलं तर मग काय करायचं, पण पैसे ते कमवायचे असतात, घरामध्ये थोडाफार हातभार तर लावायचा असतो। म्हणून मग अशा वेळेस काय होतं की आपल्याला घरगुती व्यवसाय हाच एक आपल्याकडे ऑप्शन राहतो, हाच एक ऑप्शन राहतो आपल्याकडे। म्हणून मग आहेत अशा बऱ्याचशा महिला कॉन्टॅक्टमध्ये ज्यांनी केलाय त्यांचा व्यवसाय चालू आणि अजूनही आहेत ज्यांना करायचं आहे। हळूहळू तुम्हाला सर्व माहिती होईल। 2 चॅनल आहेत, कामं भरपूर असतात, दोन्ही चॅनलवरती व्हिडिओ टाकावं लागतात, एडिटिंग असते, त्यानंतर ऑर्डरचं वगैरे सगळं बघावं लागतं। आता आले होते, मशीन चालू करायची आहे, तर म्हटलं पहिल्यांदा एक ब्लॉग बनवून घेते, त्यानंतर मग बघूया ऑर्डर तयार करायची आहे। आता प्लेटची ऑर्डर बघूया संध्याकाळी तयार करायची, काय तर अजून तर काही चालू नाही केली मी, आज मशीन चालू नाही केली, पण करेल नंतर संध्याकाळी 5 वाजता वगैरे करेल, थोडासा स्टॉक करून ठेवेल, कारण आज किंवा उद्या तर त्यांना ऑर्डर द्यावीच लागणार आहे। तर असा आहे हा छोटासा घरगुती व्यवसाय, व्यवस्थित कराल तर छान, तुम्हाला सुद्धा घर बसल्या तुम्ही चांगलं 15 ते 20 हजार रुपये म्हणा तुमचं इन्कम जनरेट करू शकता, बाहेर जायची गरज नाहीये। आता भरपूर जणांना वाटतं हा कुठला घर बसल्या व्यवसाय, फक्त लॅपटॉपवर काम करायचं म्हटल्यावर तोच घर बसल्या व्यवसाय काय, तसं काही नाहीये, हा पण घर बसल्याच व्यवसाय आहे, असो काय नाही। तर मी त्यांची छोटीशी क्लिप ऍड करणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये, ते तुम्ही बघून घ्या, मशीनचा व्हिडिओ बघून घ्या कसं आहे ते, आणि तुम्हाला सुद्धा आयडिया येईल की फुल्ली ऑटोमॅटिक मशीन कसे असते। माझ्याकडे नाहीये फुल्ली ऑटोमॅटिक, फक्त ड्रोनचं आहे, ते 3 in 1 मशीन आहे, म्हणजे ड्रोन, पत्रवाडी आणि डिश तिन्ही त्यामध्ये तुम्ही तयार करू शकता। चला तर भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत आता इथंच थांबते। श्री स्वामी। तुम्हाला हे नंतर ओपन करायची गरज नाही, असं क्वांटिटी ठेवून तुम्ही पॅक करून घ्यायचं, नंतर तुम्हाला ओपन करायची गरज नाही, जे पण थंड होते, शेप येतो त्याला प्रॉपर त्याचा, त्यानंतर ते होऊन जातं। 1000 का बैग है नहीं, यहाँ से वहाँ तक बनेगा, और अगर ऐसे पैक किया ना तो इतना बड़ा होता है।